अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। अकोल्यातील एमआयडीसी क्रमांक 4 मधल्या गट्टू बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग विझवण्याचं काम सुरू आहे। ही आग इतकी भयानक आहे की पाण्याचा मारा केल्यावर सुद्धा ही आग विझत नाहीये। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। कुंदन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कुंदन, काय नेमकी सध्याची स्थिती? अजिंक्य, ही आग रात्री 3-3:30 वाजताच्या दरम्यान अचानक लागली होती। हा कारखाना जो आहे हा गट्टू बनवणारा म्हणजे चाराकोल ज्याला म्हणतात, चाराकोल त्याचा हा कारखाना आहे आणि त्याला आग लागलेली आहे। ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासोबतच कुटार जो असते हा चाराकोल बनवण्यासाठी तिथं एकत्रित केलेला, त्या चाराकोलमध्ये ही आग भडकत आहे। नियंत्रण करण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केलेला आहे, मोठ्या प्रमाणात नियंत्रणही झालेलं आहे। मात्र कुटार असल्यामुळे ती आग जशी हवा लागेल तसं ते पेटत जाते, त्यामुळं हे आग विझवणं कठीण जात आहे। मात्र शेजारीच गॅस गोडाऊन असल्यामुळं याचा धोका जास्त वाटतोय। म्हणूनच अग्निशमन दलाची जास्त शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत की ही आग लवकर आटोक्यात आली पाहिजे। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी नाही, परंतु लाखो रुपयाचं नुकसान त्या फॅक्टरीचं झालेलं आहे। अजिंक्य, कुंदन, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। नाशिकच्या इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागलेली होती आणि या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर 17 जण जखमी झालेत। जखमींपैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे। दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची त्यामुळे भीती व्यक्त होतीये। शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचं समजतंय। दरम्यान कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे। कामगारांना सगळी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळेला दिलेलं आहे। सर, भूकंप हुआ था, ऐसा लग रहा है ऐसा कि जैसे कुछ फूट गया, ऐसा लग रहा था और पूरा आग जल रहा है। उसके बाद आपने क्या किया? उसके बाद हम लोग आ गए सर, बाहर गेट के बाहर आ गए। तो ऐसे भूकंप हुआ, जैसे फूट गया तो सब पब्लिक निकल के बाहर भागने लगी, तो हम भी बाहर सब लोग आ गए। मेरे को पता चला जब यहाँ आया कि आग लग गई है, तब मेरे को पता चला। अब बाकी इसके बाद में हम चले गए झोपड़ी जुग्गी में वहाँ। इथली सध्याची स्थिती आणि घटनास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। पाहूया। मी आता उभा आहे जिंदल कंपनीच्या ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी। आपण बघू शकता हीच ती बिल्डिंग आहे का ज्या बिल्डिंगच्या खिडकीतून अगोदर आग लागली, पूर्ण बिल्डिंग आगीच्या विळख्यात सापडली आणि जी दोरी आहे त्या दोरी ज्या कामगार आतमध्ये काम करत होते त्या दोरीला पकडून त्याच्या मदतीने काही कामगार बाहेर पडले आणि त्याच्यानंतर त्यांना रेस्क्यू करून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एकूणच आपण बघू शकता त्या जी बिल्डिंग आहे ती आता एकदम पत्रे त्याचे आगीने वाकलेले आहे, धूर अद्यापही निघत आहे आणि एकूणच पूर्ण बिल्डिंग आहे ते अद्यापही धुराच्या विळख्यात आहे। काल आगीच्या विळख्यात होती, अद्यापही धूर निघत आहे। आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र आग अजूनही धुमसत असल्यामुळे किती नुकसान झालेलं आहे हे काही सांगता येणार नाही। थोड्या वेळापूर्वीच कामगार मंत्री सुरेश खाडे येऊन गेले, त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी कंपनीमध्ये आग कशी लागली याची चौकशीचेही आदेश दिलेले आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, इगतपुरी, जिंदाल कंपनी। यानंतरची एक महत्त्वाची बातमी बघूया। माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। जामिनावर सुटल्यानंतर आज ईडी कार्यालयात हजेरी नोंदवण्यासाठी देशमुख पोहोचलेले आहेत। देशमुखांना देण्यात आलेल्या जामीन अटींमध्ये जामीन मिळाल्यानंतर 2 महिने कार्यालयात येऊन हजेरी नोंदवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्याच अटीच्या पूर्ततेसाठी म्हणून अनिल देशमुख ईडी कार्यालयात आता पोहोचलेले आहेत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करताना ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याची पूर्तता हा सगळ्यात महत्वाचा भाग त्यांना अनिवार्य करण्यात आलाय। ईडी आणि सीबीआय दोन्ही कार्यालयात हजेरी दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी सकाळी त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावायची आहे। ही खरं तर नियमानुसार फॉर्मॅलिटी आपल्याला नक्की म्हणता येईल, पण ईडी कार्यालयात येणं हे बंधनकारक आहे। आणखी त्याच
अटींची पूर्तता करण्यासाठी अनिल देशमुख हजर झाले. सोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंग आहेत, जावई डॉक्टर गौरव चतुर्वेदी सुद्धा आहेत. आवश्यकतेनुसार ईडीचे अधिकारी जर त्यांना कोणती चौकशी करायची असेल तर ते त्या हजेरी कालावधीमध्ये चौकशी करू शकतात, अशी त्यात मुभा देण्यात आलेली आहे. पण जी माहिती आपल्याला समजते तरी आज तरी कोणती चौकशी अनिल देशमुख यांची होणार अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे 15 मिनिटांपूर्वी ईडी कार्यालयात दाखल झालेले अनिल देशमुख हे थोड्याच वेळात बाहेर येईल अशी माहिती समजते. अजिंक्य. बर प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी. मोदी सरकारनं 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निकाल दिलाय. केंद्र सरकारनं घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा वैधच आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण 58 याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर कोर्टानं आता हा निर्णय दिलाय. नोटबंदीचा निर्णय हा घटनाबाह्य नाही. नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही. नोटबंदी करण्याआधी केंद्र सरकार आणि आरबीआय दरम्यान 6 महिने चर्चा झाली असंही समजतंय. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या निकालाचं वाचन केलंय. या संदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती ऐकूया. नोटाबंदी जितकी योग्य होती तसाच हा अत्यंत त्या संदर्भातला योग्य निर्णय आहे. मुळामध्ये नोटाबंदीला विरोध करताना विरोधकांनी काय काय आरोप लावले होते की एका रात्रीत नोटाबंदी केली. तर आरबीआयच्या ऍफिडेव्हिटवरून हे स्पष्ट झालं की 2016 पासून पहिला रिपोर्ट आणि जेव्हा रघुराम राजन स्वतः आरबीआयचे गव्हर्नर होते, म्हणजे जे भाजपचे विरोधक आहेत, टीकाकार आहेत, पूर्वी छुपे होते, आता भारत जोडो यात्रेत सामील झाल्यावरनं त्यांनी आपलं खरं रूप प्रगट केलेलं आहे. ते गव्हर्नर असतापासून आरबीआयशी सल्लामसलत केलेली आहे आणि नोटाबंदीचा फायदा किती झाला हे आपण पाहतोय की लोकांनी नोटा आपल्या बँकेत भरल्या, त्या भरल्यानंतर त्यांच्या सेव्हिंग अकाउंटला ते पैसे दिसले, त्यामुळे त्याच्यावर त्यांना टॅक्स भरावा लागला. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण जे झपाट्याने वाढतंय त्याला एक कारण नोटाबंदीमुळे त्यांचे सगळे पैसे त्यांना लोकांना पांढरे करावे लागले. आणि त्याचबरोबर डिजिटल व्यवहाराला जो प्रोत्साहन केंद्र सरकारने दिलं होतं, बेनामी प्रॉपर्टीच्या विरोधामधला कठोराचा कठोर कायदा केला, या सगळ्यामुळे अर्थव्यवस्था ही सुधारली आणि अर्थव्यवस्थेला याच्यामुळे गती प्राप्त झाली आणि त्यामुळे नोटाबंदी ही देशाच्या हिताकरता आणि तेही सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता होती. हेच सरकारचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ग्राह्य धरलंय. मला वाटतं विरोधकांनी आता तरी या विषयामध्ये आरडाओरडा करणं बंद करावं. याच संदर्भामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे स्वागत करतो आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता. कारण त्यावेळेस जर आपण पाहिलं तर पूर्वीचं 2014 पूर्वीचं सरकार तर याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार बोकाळलेला होता आणि त्याही पेक्षा काळा पैसा कमी व्हावा, टेररिझम कमी व्हावं म्हणून हा निर्णय घेतला होता आणि हे अत्यंत चांगला निर्णय होता. म्हणून या निर्णयाचं आम्ही समर्थन करतोच आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला म्हणून आम्ही खूप आनंदी आहोत, त्यांचं अभिनंदन करतो. आता तरी विरोधक पक्षांनी याबद्दल आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला पाहिजे आणि हे जे विरोधात कांगावा करत होते त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. क्रिकेटर रिषभ पंतला आयसीयू मधनं आता खासगी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. इन्फेक्शनच्या भीतीनं त्याला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. सध्या रिषभ पंतची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. लाचखोर अधिकारी किरण लोहारची संपत्ती डोळे विस्फारणारी आहे. 9 वर्षांच्या शासकीय सेवेदरम्यान 50 कोटींपेक्षा अधिकची त्यांची संपत्ती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
लाच घेताना सापडलेल्या लोहारची एसीबी कडून सध्या चौकशी सुरू आहे। गैरमार्गाची संपत्ती आढळून आल्यास अपसंपदा अंतर्गत कारवाई होणार असल्याचं समजतंय। अल्पकाळात इतकी संपत्ती कशी काय जमा करण्यात आली हा प्रश्न अजूनही कायमच आहे। पतसंस्था, म्युच्युअल फंड्स आणि शेअर बाजारातल्या गुंतवणुकीची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, काय नेमकी सध्याची अपडेट? सोलापूरला शिक्षणाधिकारी पदावरती असताना किरण लोहार यांना लाच घेताना पकडलं होतं आणि त्यानंतर एकूणच त्यांच्या संपत्तीची आहे ती चौकशी सुरू होती। अँटी करप्शनच्या माध्यमातून ही सगळी चौकशी सुरू असताना मोठं घबाड आहे ते किरण लोहारकडे असल्याचं या सगळ्या विभागाला आढळून आलेले, या चौकशीत आढळून आले। त्याच्याकडे 30 लाखाची रक्कम सुद्धा आढळून आली होती आणि त्यानंतर एकूणच चौकशी केली असता 9 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत तब्बल 50 कोटी इतकी रकमेची मालमत्ता आहे ती आढळून आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच त्यानं ही मालमत्ता कोणकोणत्या विभागात गुंतवली होती, शेअर बाजारमध्ये गुंतवली होती, या सगळ्याचा तपशील आता हा सगळा विभाग आहे तो घेताना पाहायला मिळते। खरं तर ही सगळी भविष्यबी मालमत्ता आहे आणि याचे जर एकूणच त्या रकमेची जी चलनं आहेत ती जर त्याने किरण लोहारनं अधिकृतरित्या अँटी करप्शनला दिलेली नाहीत तर मात्र किरण लोहारवरती भविष्यबी मालमत्ता चौकशी दरम्यान आता आणखी नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा खुलासा होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर आता हल्लाबोल केलाय। दोन्ही गट एकत्र यावेत असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं। मंत्री दीपक केसरकर यांनी जे विधान केलंय त्यावरून त्यांच्या गटामध्ये आणखी काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही। यापैकी बरेच लोक हे भाजपात प्रवेश करतील आणि तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे, असंही राऊत यांनी म्हटलंय। दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्याचं आता त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय। म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे, ही आमची माहिती आहे। कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहेत ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करतायत। ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या। जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदे गट कुठे आहे? भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत ते काय धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कोण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे। संजय राऊत सध्या स्वतः धुणीभांडी करण्याचं काम करत असल्यानं त्यांना दुसऱ्यांबद्दल देखील तेच वाटल्यास त्यात आश्चर्य ते काय, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले आमदार सदा सरवणकर यांनी लगावलाय। संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे। मला असं वाटतंय 288 जागा आहेत। भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाला तर ती संख्या किती होते? तेवढी संख्या येईल भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असं गृहीत धरायला हरकत नाही। त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे। साधारणतः 200च्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना। बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय। मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया। नववर्षाच्या स्वागत पार्टीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। एका डान्सरनं 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय। मुंबईतल्या जुहू इथल्या नोव्होटेल हॉटेलमधली ही घटना आहे। विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डान्सर जयप्रकाश मल्होत्रा याला जुहू पोलिसांनी या प्रकरणी आता अटक केली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या। प्रशांत, काय हा सगळा नेमका प्रकार? अजिंक्य, नववर्षाचं आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। असाच मुंबईच्या अनेक पंचतारांकित आणखी मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा या पार्टीज होत्या। आणखी याच पार्टीमध्ये या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार ही पोलिसांकडे दाखल झाली।
खरं जी माहिती आपल्याला समजते त्याप्रमाणे या हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांकडे सुद्धा पहिल्यांदा तक्रार करण्यात आली होती. काही कुटुंबीयही सोबत होते. एका नृत्य करत असताना अश्लील हावभाव किंवा गैरकृत्य केल्याचा ठपका जो या नृत्य डान्सर जयप्रकाश याच्यावर करण्यात आलाय. पण अखेर पोलिसांनी त्याची नोंद घेतली, गुन्हा दाखल केलाय आणि त्या नर्तकाला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. या विषयातले अधिक तपशील जे आहेत ते कोर्टात हजर केल्यानंतर बाहेर येईल. पण दरम्यान या सगळ्या प्रकरणाचे सीसीटीव्ही गोळा करण्याचं काम, काही फुटेज गोळा करण्याचं काम पोलिसांनी त्या हॉटेलच्या माध्यमातून सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अजिंक्य. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. अभिनेता शिजान खान याच्या कुटुंबियांनी आता गंभीर स्वरूपाचे आरोप तुनिशा शर्मा हिच्या आईवर केलेले आहेत. शिजानला या आत्महत्या प्रकरणामध्ये गोवण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. इतकंच नाही तर तुनिशाच्या आत्महत्येला तिची आईच जबाबदार असल्याचा आरोप शिजानच्या कुटुंबियांनी आता केलाय. जहां तक तुनिशा का ये सुसाइड का प्रकरण है, उसमें शिजान या उसके पूरे परिवार का दूर दूर तक ना तो कोई लेना है ना तो कोई देना है. शिजान का और तुनिशा का 15 दिन पहले जो ब्रेकअप हुआ था वो पूरे समाज के सामने है, मीडिया के सामने है, पुलिस इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के सामने है. उसके बाद उनके आपसी संबंध बहुत ही अच्छे थे. व्हाट्सएप कॉन्वर्सेशन जो पुलिस के पास ऑलरेडी रिकवर्ड हो चुका है, क्योंकि शिजान को फीवर एंड ब्रेन हॉस्पिटल से ही पिक कर लिया गया था, डिटेन कर लिया गया था. उसका मोबाइल उसी वक्त वहीं से उसके पुलिस के पास आ गया था. व्हाट्सएप में ऐसा कोई चीज़ नहीं निकल के आया है जहां पे शिजान या तुनिशा के बीच में किसी भी तरह का आपस में कोई मतभेद थे. वो दोनों लाइफ में मूव ऑन हो चुके थे. यानंतरची बातमी औरंगाबाद मधली आहे. एक मोठी बातमी समोर येते. पैशाच्या वादातून 2 जणांना भोसकलं गेल्याचा प्रकार घडलेला आहे. वाळूज उद्योग नगरीतल्या जोगेश्वरी परिसरातली ही घटना आहे. या सगळ्या प्रकारानंतर 2 जण गंभीररित्या जखमी झाल्याचं समजतंय. आज पहाटे 4 ते 5च्या दरम्यान वाळूज उद्योग नगरी जोगेश्वरी परिसरात पैसे देण्याघेण्याच्या किरकोळ वादातनं 4 ते 5 जणांनी मिळून 2 जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरलही होतोय. हल्ला झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अविनाश कानडजे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. अविनाश, पैशाच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं दिसतंय. काय नेमकी सध्याची स्थिती? नक्कीच आपण जर बघितलं तर मागच्या काही महिन्यापासून या दोन्ही जे युवक आहेत, तरुण आहेत, यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण सुरू होती. मात्र ही देवाणघेवाणमध्ये काही अडचणी आल्या आणि पैसे थकल्यामुळे हा वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. परंतु अजून स्पष्ट काय कारण आहे आणि किती पैसे थकले होते कळालं नसलं तरी हा हल्ला मात्र अत्यंत दुर्दैवी मानावा लागेल की 5 ते 6 जणांनी 2 जणांवरती तलवारीने वार केलेत. त्याच्यामध्ये छातीला असेल, पाठीला असेल, शरीराच्या चहूबाजूंनी हे वार झालेले आहेत आणि त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केलेत. मात्र हे 5 जण जे अजून आहेत, या 5 जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी पोलीस यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अजून देखील हे आरोपी मोकाटच म्हणावे लागतील. बरं अविनाश, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. निवडणुकीत पडल्यावर लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर बेटा ठीक से चल नहीं तो फिर से ऍक्सिडेंट हो जाएगा हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिलेली आहे. जनता मत देते त्याला राजा ठरवते. मला निवडून येण्याचा बी अनुभव आहे आणि पडल्याचा बी अनुभव आहे. 5 वर्ष पडल्याचा मला अनुभव आहे आणि त्यावेळेस लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात. तर गाडीचा वेग जर जास्त झाला तर ब्रेकरची गरज असते आणि ब्रेकर आल्यानंतर मग माणूस गाडी बरोबर चालवतो. मग 5 वर्ष मी सुधारलो की बेटा ठीक से चल नहीं तो फिर से ऍक्सिडेंट हो जाएगा. अहमदनगरच्या नामांतरासाठी शासनानं आदेश दिलेले आहेत. अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामांतर करण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनामध्ये केलेली होती. याची शासनानं दखल घेत अहमदनगर महानगरपालिकेला महासभेमध्ये ठराव घेऊन तो संमत करून शासनाला पाठवावा असं पत्रही दिलंय. मात्र
अहमदनगर महानगरपालिकेमध्ये सध्या ठाकरेंच्या पक्षाची सत्ता असल्यामुळे महानगरपालिकेतले सत्ताधारी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नामांतर करताना सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असून सरकार या बाबतीत सकारात्मक असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. नामकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. अनेक दिवसाची आता संभाजीनगरची मागणी आहे, नगर शहराच्या नामकरणाची मागणी आहे. मला वाटतं जनतेच्या भावनेचं आदर सरकार निश्चितपणे करील, परंतु काळाच्या ओघामध्ये असे निर्णय करताना सर्व गोष्टीचा विचार करूनच निर्णय करावा लागतात. पण सरकार मला वाटतं त्यामध्ये या बाबतीमध्ये सकारात्मक आहे एवढंच मी सांगितलं. आधी औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लावा असा टोला संजय राऊतांनी राज्य सरकारला लगावलाय. मुझे मालूम नहीं, मुझे संभाजी नगर का नाम बदलने के बारे में उद्धव जी ने जो प्रस्ताव दिया था उसका क्या हो गया उस बारे में पहला बताना चाहिए. भाजपच्या मिशन 145ला आजपासून सुरुवात होतीये. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत मिशन 145चा शुभारंभ होतोय. JP नड्डा चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर दाखल होणार होते. त्यानंतर ते चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. सभेनंतर नड्डा भाजपच्या लोकसभा टीमशी एका बैठकीमध्ये संवाद साधणार आहेत. त्यानंतर नड्डा औरंगाबादकडे रवाना होतील. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे देखील असतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला त्या सगळ्या ठिकाणी भाजपनं आता लक्ष केंद्रित केलंय. त्याचाच एक भाग म्हणून हा JP नड्डा यांचा दौरा आहे. अवघ्या काही वेळात JP नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे भाजपचे त्यांची सभा होणार आहेत. 30,000 स्क्वेअर फूटचा हा भव्य मंडप तयार केला गेला आहे आणि त्याच्यामध्ये भाजपने जय्यत तयारी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागलेला आहे. विजय संकल्प सभा ही संकल्प सभा आहे. लोकसभा प्रवास अशा या एकंदरीत या कार्यक्रमाचं नाव आहे. भारतातल्या 144 लोकसभेमध्ये ज्या भाजपच्या पराभूत झाला होता किंवा जिथे भाजप लढलीच नाही त्या ठिकाणी भाजप प्रयत्न करत आहे की पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण त्या 144 जागा आपल्या हातात घ्याव्या. त्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला लागलेला आहे. ही जी संकल्प सभा आहे विजय संकल्प सभा त्याची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून होत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाची लोकसभा म्हणजे हंसराज अहिर जे केंद्रीय गृहराज्यमंत्री होते ते मागच्या 2019मध्ये बाळू धारणकर यांच्याशी पराभूत झाले. त्याच्यामुळे एक महत्त्वाची लोकसभा ही चंद्रपूर आहे आणि त्याच्यावर भाजपने इथून सुरुवात केलेली आहे. ही संकल्प JP नड्डा यांच्या भाषणाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की नेमकं इथून पुढे जे आहे संकल्प सभेचा जे विचार आहे ते नड्डा मांडतील आणि नेमकं काय ठरणं या दिशा या सगळ्या उपक्रमाची जी दिशा आहे ती त्या नड्डांच्या भाषणातून दिसणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आहे. त्यांनी भाजपने जोरदार तयारी केलेली आहे कारण संध्याकाळी 6:30 वाजता ते येतील. या ठिकाणी जाहीर सभा आहे आणि लोकसभेचा आढावा बैठक सुद्धा ते घेणार आहेत. एकंदरीतच औरंगाबाद भाजपने जोरदार तयारी केलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आहेत. तर काय म्हणाल, तयारी तर जय्यत झाली, तुम्ही गेल्या 8 दिवसापासून बैठका घेताय सगळीकडे. मराठवाड्यातील राजधानी संभाजीनगर आहे आणि या संभाजीनगरची लोकसभा जिंकावी म्हणून भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आज संभाजीनगरला येऊन संभाजीनगर लोकसभाबद्दल एक मोठी जाहीर सभा घेत आहेत आणि त्याचबरोबर यातील संभाजीनगर लोकसभेची कोर कमिटीची बैठक सुद्धा होणार आहे. मला एक सांगा की शिंदे गट सुद्धा लोकसभेसाठी या जागेवर दावा सांगतोय. संदीपान भुमरेंनी सुद्धा काम केलेलं आहे आणि तुम्ही सत्तेत एकत्रित आहात. मग ही जागा नेमकी कुणाला सुटणार याचा काय अंदाज आहे? जागा कुणाला सुटेल याबद्दल कुठलीही आता चर्चा नाही आहे.
पण ही जागा आम्हाला MIMच्या तावडीतून काढायची आहे आणि ही जागा भगोय म्हणजे हिंदुत्वासाठी लढणारे भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना ही जागा जिंकायची. संजय राऊतांनी आजच स्टेटमेंट केलेलं आहे की शिंदे गटाचे अर्धे लोक जे आहेत भाजपमध्ये जाणार, प्रवेश करणार आहेत. असं होणार आहे? त्याबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही. पण शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही एकत्र मिळून लोकसभा विधानसभा लढेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या 48 पैकी किमान 45 जागा जिंकायचं आमचं टार्गेट आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा 200च्या आसपास जागा जिंकून महाराष्ट्र आणि देश यावर निर्विवाद बहुमत मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्या या जाहीर सभेची निमंत्रण पत्रिका सुद्धा थोडी चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यावर पंकजा मुंडे यांचं नाव नाही. असं का झालेलं आहे? राष्ट्रीय सचिव आहेत आणि राष्ट्राचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत आणि पंकजा मुंडेंचं नाव नाही. राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आहेत, विजयाताई राहटकर आहेत. या दोघीचे त्या पत्रिकेवरती नाव नाही. पण मी दिल्ली येण्याच्या अगोदरच पत्रिका छापलेल्या होत्या म्हणून मला ह्याची कल्पना नाही. पण ते दोघी मात्र सभेला येणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.